नवी मुंबई महापालिकेच्या कारभारावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। पालिकेच्या रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्यानं एका गर्भवती महिलेला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेनंतर संपूर्ण नवी मुंबईत संतापाची लाट उसळली असून पालिकेचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। मात्र ऐनवेळी डॉक्टरांचा हलगर्जीपणा आणि कर्मचाऱ्यांची उदासीनता या माऊलीच्या जीवावर बेतली। वेळेत उपचार मिळाले असते तर कदाचित त्या महिलेचे प्राण वाचले असते, असा थेट आरोप आता नातेवाईकांनी केलाय। निष्पाप जीवाचा असा नाहक बळी गेल्यानं रुग्णालयातील सुरक्षा आणि आरोग्य यंत्रणेचे वाभाडे निघाले आहेत। ही घटना समजल्यानंतर आम्ही रात्रीच सिव्हिल सर्जन ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली एक जे डॉक्टर आणि एक IMAचे रिप्रेझेंटेटिव्ह असे 3 आणि आमचे महानगरपालिकेचे एक डॉक्टर असे यांची समिती ह्या सर्व प्रकरणाची त्याचे झालेले उपचार, त्यांचे औषधाचे हे तपासणी करण्याच्या सूचना दिल्या। त्याचबरोबर हे जे काही आपण इंजेक्शन दिले त्याचे सुद्धा FDA कडून तपासणीचे आपण प्रस्ताव पाठवले। सगळी बॅचचा वापर सध्या थांबवलेला आहे। प्रथमदर्शनी ह्या दोन्ही इंजेक्शनचा मुदतबाह्य करण्याचा कालावधी हा मार्च म्हणजे 27 आणि एकाचा जानेवारी 27 आहे। त्यामुळे मुदतबाह्य होण्याचा कालावधी तर प्रथम दर्शनी तर तो आहे, परंतु त्याच्यानंतर सुद्धा 2 महिलांवर, एक डोंगरे आणि एक मिश्रा अशा 2 महिलांना दुसरा डोस 30 तारखेला एक डोस दिला, नंतर दुसरा डोस काल देत असताना दिल्यानंतर 5 मिनिटांमध्येच त्यांचं सॅच्युरेशन जे आहे आपलं ऑक्सिजन लेवल कमी झालं आणि त्या कोलॅप्स झाल्या। त्यांना रिसर्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर ICUला शिफ्ट केलं। त्याच्यामध्ये एकीचा दुर्दैवी मृत्यू झाला, दुसरी महिलेचा आत्ता उपचार सुरू आहे आणि त्यांच्या तब्येतीमध्ये आता सुधारणा होत आहे असे मी डॉक्टरांशी आता फोर्टिस हॉस्पिटलला त्या ॲडमिट आहेत। आणि हे ज्यांचा मृत्यू झालेला ज्या श्रीमती डोंगरे आहेत त्यांच्या पूर्ण चौकशी करण्यासाठी ही समिती नेमलेली आहे। त्याचे पूर्ण इन्व्हेस्टिगेशन होतील आणि त्याच्यानंतर संबंधित जबाबदार अधिकारी असतील, सध्या त्यांना रजेवर पाठवले। आज अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर पण आम्ही कारवाई करणार आहोत। एकूणच सर्व प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेऊन या पूर्ण प्रकरणामध्ये कुणाचेही दोषी आढळेल त्यांना आपण कारवाई करणार आहोत आणि असे प्रकार पुन्हा भविष्यात होऊ नये याच्यासाठी सुद्धा उपाययोजना याच्यामध्ये केल्या जातील। या दुर्दैवी घटनेनंतर नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। विशेष म्हणजे महापालिकेच्या या ढिसाळ कारभाराविरोधात पक्षाचे भेद विसरून सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले आहेत। दोन्ही बाजूच्या नेत्यांनी रुग्णालयात धाव घेत प्रशासनाला धारेवर धरलं। सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोषी डॉक्टरांवर आणि कर्मचाऱ्यांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात येते आहे। अतिशय गंभीर हा पालिकेच्या रुग्णालयात हा प्रकार झालेला आहे आणि मला वाटतंय आमच्या शिवसेनेच्या सगळ्या महिला रणरागिणी या ठिकाणी या प्रश्नावरती अतिशय आक्रमकपणे आयुक्तांना बोललेल्या आहेत की त्या सगळ्या अधिकाऱ्यांचं निलंबन होणं तात्काळ गरजेचं आहे। आज संध्याकाळपर्यंत आम्ही वाट बघू आणि पुढची कारवाई शिवसेना स्टाईलने आम्ही करण्यात आहोत। आजची परिस्थिती अशी आहे की स्मार्ट सिटीच्या नावाखाली ही नवी मुंबई महानगरपालिका देशामध्ये आज नामांकित आहे आणि अशा महानगरपालिकेमध्ये अशा ओव्हरडोस देऊन आत्ताच आमचं एक मला वाटतं बेबी आणलेलं आमच्या ताईने या ठिकाणी घेतलेलं होतं। ते इतक्या भयंकर परिस्थितीत या नवी मुंबई महानगरपालिकेचं वर्षातून 1-2 तरी असे इन्सिडेंट्स अशा पद्धतीने होत आहेत आणि ते फक्त गर्भवती महिलांच्या बाबतीतच होत आहेत। अशा गंभीर परिस्थितीत जर का आयुक्तांनी आजच्या आज त्याचं निलंबन नाही केलं तर उद्यापासून आम्ही वेगळ्या पद्धतीचं आंदोलन चालू करणार आणि ते पालिकेतल्या प्रशासनाला कधीच परवडणार नसेल। करोडो रुपयांचं बजेट असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची जर ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांनी उपचारासाठी नेमकं जायचं कुठं, हाच मोठा प्रश्न आहे। तो इथे पाहिजे होता, त्याचा सत्कार तुम्ही करायला पाहिजे होता, तुम्ही त्याची माहिती नाही घेतली। याला लीडर नाही म्हणत, याला प्रशासनाचे प्रमुख नाही म्हणत। माफ करा, अर्धा IAS होता राहिलोय मी, असं नाही काम करत आहे साहेब। 2 दिवस आम्ही जातोय त्या दोन्ही घटनेच्या इथे। आपले कुठेच पालिकेचे आहे। आता मी गेलो तो फोर्टिस हॉस्पिटलला परत बघायला, आपला एकही अधिकारी नाही तिथे आणि ती दुसरी मुलगी आहे ना साहेब ती गंभीर आहे, माहिती घ्या।
आणि कागदपत्रामध्ये त्या आमच्या त्या बेलखंडीला कागदपत्रामध्ये अडकून ठेवलंय. 2-2 तासाला माझ्याकडे रिपोर्ट येतो, असं काही नाही. जी काही दुसरी महिला आहे तिचं सुद्धा आता तिचं व्हेंटिलेटर पण काढलं, असं आपण माझ्याकडे दोन महिलांचे जीव आणि 2 बाळांचे जीव घेतल्यानंतर आपल्याला ही सुबुद्धी आली. स्वागत आहे. वापरा अजून औषधं आमच्यावर वापरणार असे काय उंदरासारखे प्रयोग करा आमच्यावरती साहेब. आम्ही काय प्रयोग करायला ठेवलं ना किडे मकोडे. प्रायव्हेट हॉस्पिटलला ते औषध मिळतं की नाही मिळत, काय त्याचे दुष्परिणाम, एक घटना घडल्यानंतर आपण ते पुढे वापरले पाहिजे की नाही, काय आरोग्य विभागाचा आढावा आपण घेतोय प्रमुख म्हणून. किंवा जर अशा चुका झाल्यात, एक्सपायरी डेटचं औषधं आपण कधी गेलात. आता या प्रकरणात दोषींवर खरंच कडक कारवाई होणार का, की नेहमीप्रमाणे चौकशीचं नाटक करून प्रकरण बदलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. आपलं महानगर ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई.